तरी सध्याची दृश्य आपण मुंब्रामधली पाहतोय। कावड यात्रेनिमित्त नितेश राणे हे मुंब्रामध्ये आलेले आहेत, त्यांचं तिथं स्वागत केलं जातंय। आज कावड यात्रेचा शुभारंभ या ठिकाणाहून केला जाणार आहे आणि त्यासाठीच नितेश राणे या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर नितेश राणेंच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे, कारण कालच त्यांनी मुंब्रा नामांतरासंदर्भातलं एक वक्तव्य केलेलं होतं। आता मुंब्राचं नाव मुंब्रा देवी केलं जाणार असं त्यांनी म्हटलेलं होतं। सोबतच नितेश राणेंना जी निमंत्रण पत्रिका देण्यात आलेली होती, त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये देखील मुंब्रा देवी असाच उल्लेख शहराचा करण्यात आलेला होता आणि यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। एमआयएम देखील त्यांच्या दौऱ्यावरून आक्रमक झालेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांना प्रतिक्रिया दिलेली होती की मुंब्रा देवीच्या नावावरूनच मुंब्रा हे शहराला नाव पडलेलं आहे। सोबतच एमआयएमने देखील इशारा दिलेला आहे की जर कोणताही वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केलं तर एमआयएम आक्रमक भूमिका घेईल आणि रस्त्यावर उतरेल असा इशारा एमआयएमने दिलेला आहे। त्यामुळे आजच्या या संपूर्ण दौऱ्यामध्ये नितेश राणेंकडून काय वक्तव्य केलं जातं हे पाहावं लागणार आहे। त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर मंत्री नितेश राणे यांनी मुंब्रा शहराचं नाव बदलून मुंब्रा देवी करण्याची आक्रमक मागणी केलेली आहे। ज्याप्रमाणे आपण इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केलं, त्याचप्रमाणे आपण मुंब्राचं नाव मुंब्रा देवी असं करू असं देखील ते म्हणालेले आहेत। आणि आज ते मुंब्रामध्ये आहेत। कावड यात्रेनिमित्त ते मुंब्रामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या दौऱ्यादरम्यान नितेश राणेंकडून काही वक्तव्य केली जात आहेत का आणि त्या वक्तव्यावरनं काही वाद निर्माण होतोय का हे पाहावं लागणार आहे। कारण आधीच एमआयएम पक्षानं इशारा दिलेला आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे या दौऱ्यावरून। काही वेळातच इकडनं कावड यात्रा निघणार आहे आणि याच यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी नितेश राणे मुंब्रामध्ये पोहोचले। आज मुंब्रा शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे, कारण कालच नितेश राणे यांनी मुंब्राच्या नामांतरासंदर्भातलं वक्तव्य केलेलं होतं। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंब्रा देवीवरून मुंब्रा शहराचं नाव मुंब्रा देवी हे केलं जावं अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्यांना प्रतिक्रिया दिलेली आहे। सोबतच एमआयएम नितेश राणेंच्या दौऱ्यावरून आक्रमक झालेला आहे। जर नितेश राणे यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान काही वादग्रस्त विधान केलं तर आम्ही शांत बसणार नाही, मुंब्र्यातली जनता ही रस्त्यावर उतरेल असा इशारा एमआयएम पक्षाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आजच्या या यात्रेदरम्यान नितेश राणेंकडून काही वक्तव्य केली जात आहेत का हे पाहावं लागणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, नितेश राणे यांनी कालच मुंब्राच्या नामांतराचा मुद्दा समोर आणलेला होता आणि यावरून एमआयएम देखील आक्रमक झालेली आहे। जितेंद्र आव्हाडांनी देखील आक्रमकपणे प्रतिक्रिया दिलेली होती। त्यामुळे आजच्या या सगळ्या दौऱ्याकडे त्यांचं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कावड यात्रेविरोधात आता खरं तर एमआयएम देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंब्रेश्वर देवी मंदिरामध्ये नितेश राणेंचं आगमन झालंय। खरं तर कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा हा आता या ठिकाणचा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा। एमआयएम कडनं जो विरोध खरं तर कावड यात्रेच्या संदर्भात नितेश राणे येणार त्यामुळे करण्यात आला होता आणि त्यासोबतच जे नामांतर किंवा मुंब्राचं नामकरण मुंब्रा देवी करण्याच्या संदर्भातली जी मागणी होती, या दोन्ही दृष्टीनं या दोन्ही कारणांच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा महत्वाचा ठरतो। एमआयएमनं या संदर्भात दौरा होणे अशी मागणी केली होती, परंतु या सगळ्या गोष्टी नाकारून नितेश राणे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे नितेश राणे या कावड यात्रेच्या माध्यमातून जी सभा आणि खरं तर या ठिकाणी संबोधन होणार आहे, यावेळेला नेमकं काय म्हणतायत आणि कशा प्रकारे आवाहन मुंब्रावासियांना करतायत हे देखील पाहणं महत्वाचं। तर कुठली कॉन्ट्रोवर्सी निमित्तानं होते का हे देखील पाहावं लागणार, कारण नितेश राणेंची भाषणं असतात त्यावेळेला निश्चित स्वरूपात काही ना काही वाद उफाळून येतो किंवा त्या पद्धतीचा तो वातावरण निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या सभेच्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता पुढे नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असेल। नक्कीच ओम, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।